तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज दिवाळी आहे आणि दिवाळी निमित्त आम्ही आज शृंगारपूरला जे भैरी भवानी मंदिर आहे तिकडे निघालो आहे। तर सर्वात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि हा ब्लॉग कधी अपलोड होईल माहीत नाही, तरी पण दिवाळीच्या शुभेच्छा देतो तुम्हाला। आणि शृंगारपूरला जे भैरी भवानी मंदिर आहे तिकडे जायला निघालो आहे आपण आता। शृंगारपूर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांचं माहेर, म्हणजे लहानपण त्यांचं सर्व इकडेच गेलं शृंगारपूर या गावात। तर तिकडे आधी वाडा वगैरे होता, पण तो आता काळानुसार खूप जीत झाल्यामुळे आता तिथे काही शिल्लक नाही। थोडेफार अवशेष शिल्लक आहे, ते बघायला आपण नंतर जाणार आहे जेव्हा आपण प्रचितगडला जाणार आहे तेव्हा। तर आता आपण फक्त शृंगारपूरचं जे मंदिर आहे भैरी भवानीचं ते बघणार आहे। चला तर मग निघूया। तर मित्रांनो, हे आहे शास्त्री पूल। मुंबई गोवा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाताना आपल्याला जो राईट साईडला पाटा दिसतो तो आतमध्ये कसबा, पंचवणे, शृंगारपूर या ठिकाणी जातो। तर त्याच रोडने आपल्याला जायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला एक बोर्ड पण बघायला भेटेल, भैरी भवानी मंदिर शृंगारपूर असं। तर त्याच रोडने आपल्याला सरळ जायचं पुढे। हे आहे कसबा गाव। इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बघायला भेटेल आपल्याला। छत्रपती संभाजी महाराजांना इकडेच कैद करण्यात आलं होतं, त्याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ करणारच आहोत। हे कसबा गाव आहे, इथूनच आपल्याला समोर जायचं आहे। तर मंडळी, आता आपण फणसवणे या गावामध्ये आहोत। इथे आपल्याला दोन रस्त्यांचे पाटे बघायला भेटतात। एक समोर जातो तो वाडा विसराट, जिथे आपण गणपती बाप्पाची मूर्ती बुकिंग करायला गेलो होतो। आणि हा लेफ्ट साईडला जो जातो आहे ब्रिजवरून, तो सरळ शृंगारपूरला जातो। तर ते आपल्याला ब्रिजवरून जायचं आहे आता। इथल्या गावातल्या लोकांनी एक चांगलं केलं आहे की ठिकठिकाणी मंदिराला जाण्याचा जो मार्ग आहे त्याचे बोर्ड लावलेत, त्याच्यामुळे आपण रस्ता चुकणार नाही। तर हे खूप चांगलं काम झालं इकडे। संगमेश्वर बसस्टँडपासून हे मंदिर जवळपास 16 ते 17 किलोमीटर अंतरावर आहे। सर्व गाड्या जातात मंदिरापर्यंत। तर मित्रांनो, हे जे भैरी भवानी मातेचं मंदिर आहे ते एकदम सह्याद्री डोंगररांगाचे आहेत, त्याच्या पायथ्याला आहे। वरती आपल्याला प्रचितगड पण आहे बघण्यासारखा, तिकडे आपण जाणारच आहोत एक्सप्लोअर करायला। आता आपण फक्त भैरी भवानी मंदिर जे आहे तिकडे जातो। आपला प्रचितगडवर जाण्यासाठी कदाचित जानेवारीमध्ये प्लॅन होणार आहे। तर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर इन्फॉर्म करा, मग आपण एकत्रच जाऊया। म्हणजे आपण जेव्हा तो प्रचितगड बघायला जाऊ तेव्हाच महाराणी येसुबाईंचा जे इथे जुना वाडा होता त्याचे काही अवशेष आहेत असं ते म्हणतात इकडचे लोक। तर ते पण तेव्हाच बघूया आपण। तर मित्रांनो, इथे येण्यासाठी एकदम छोटे असे अरुंद रोड आहेत, त्यामुळे येताना जरा सांभाळून, कारण कोकण म्हटलं तर वेडीवाकडे वळणंही असतातच आणि रस्ते पण अरुंद असतात, त्यामुळे गाड्या चालवताना जरा सांभाळून चालवा। तर मित्रांनो, आता आपण भैरी भवानी मंदिराजवळ पोचलेलं आहे। इथे गाड्या वगैरे लावलेल्या आणि आता आम्ही चालत वरती आता अगदी 2-3 मिनटाचं असं अंतर आहे वरती देवळात जायला। म्हणजे वरपर्यंत गाडी जाते, पण आता पावसामुळे रस्ता पूर्ण धुपून गेला आहे, त्यामुळे आता चालत जायचं आहे आपल्याला वरती। विमानाने गेला।
तर मित्रांनो, हे आहे भैरी भवानीचं मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे, देखणं आहे आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ पण आहे आणि सुंदर पण आहे. आणि बघूया आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. इथे आतमध्ये सर्व देवांचं दर्शन झाल्यावर आता आम्ही इथे म्हणजे मंदिराच्या डाव्या बाजूने पाठच्या साईडला अजून एक मंदिर आहे देवीचं, महालक्ष्मी देवीचं. तिकडे जाऊया, दर्शन घेऊया. आपल्याला मंदिराच्या इथून बघा समोर तो दिसतो ना, तो प्रचितगड आहे. बघा किती उंच आहे तो. आणि आपल्याला एक बुरुज पण बघायला भेटतो तिकडे. आपण इकडे जाऊया एकदा. जानेवारीमध्ये ट्रिप ठरते आपली, बघूया आता कसं काय होतं ते. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झाले. इथे खालीच एक खानावळ पण आहे, तिकडे आम्ही नाश्ता केलेला आणि आता घरी जायला निघालेलो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली फॅमिली ग्रो झाली पाहिजे. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. येतो.